तर मित्रांनो, आपल्या शिरूर शहरातील ज्येष्ठ पत्रकार श्री नितीन बारोकर सर आपल्या सोबत आहेत. तर आमचे गुरु आहेत आणि वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन देखील सर करत असतात. तर सर काय सांगाल, आता इलेक्शनचं वार आहे सध्या. तर काय वाटतंय यावेळेस कोण निवडून येईल? कुणाकडं शिरूरकरांचा कल असेल? नमस्कार. शिरूर लोकसभा मतदारसंघाची ही निवडणूक एका आता वेगळ्या अशा अंतिम टप्प्यावर आलेली आहे. 2008 साली हा मतदारसंघ स्थापन झाला. त्यानंतर सुरुवातीची 2 निवडणुका शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेनेकडून जिंकल्या. तर गतवर्षीची जी निवडणूक होती, गेल्या पंचवार्षिकची, ती अमोल कोल्हेंनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवून अनपेक्षितपणे या मतदारसंघातून मुसंडी मारत विजय मिळवला. हे वास्तव पाहता आज मितीला पुन्हा तेच पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे टाकलेले आहेत. दोघंही तोलामोलाचे आहेत. राजकीय परिस्थिती पाहिली तर आढळरावांच्या बाजूने 5 आमदार आहेत आणि अमोल कोल्हेंच्या बाजूने 1 आमदार आहे. हे जरी वास्तवता असली आणि 5ही आमदारांनी अमोल कोल्हेंच्या उमेदवारीच्या विरोधात तलवारी पातळल्या असल्या तरी अमोल कोल्हेंना वाचवण्यासाठीची मोठी ढाल म्हणजे शरद पवार साहेब त्यांच्या पाठीशी आहेत. तर तो मसीहा असल्यामुळं आज या निवडणुकीबाबत लगेचच भाष्य करणं थोडंसं घाईचं होईल. कारण शेवटचे जे 4-5 दिवस आहेत त्या 4-5 दिवसात काय गदारोळ होतो किंवा कशी यंत्रणा उभी राहते. आता अमोल कोल्हेंचं म्हणाल तर यंत्रणा उभी करण्याचं एक मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे. तर पक्ष बदलावा लागलेला, तांत्रिक बाबीमुळं आढळरावांना पक्ष बदलावा लागलेला आहे. परंतु ते एक दल बदलल्याचा जो ठपका आहे त्याचा सामना करीत त्यांना प्रचार करावा लागतोय. आणि आढळरावांची जमेची बाजू ही आहे की त्यांचा अत्यंत चांगला या मतदारसंघात जनसंपर्क आहे. त्या मुद्द्यावर ते महायुतीचे लोक कोल्हेंना खिंडीत गाठतात. परंतु कोल्हेंनी जे लोकसभेत किंवा संसदेत जे प्रश्न शेतकऱ्यांचे असतील, कामगारांचे असतील, बेरोजगाराचे असतील किंवा बैलगाडा शर्यतीचे असतील, जे जे मांडलेत त्या अनुषंगाने ते त्यांना प्रत्युत्तर देत आहेत. अशा परिस्थितीत आज मितीला हा मतदारसंघ जो आहे या मतदारसंघात एका बाजूला भोसरी, हडपसर यासारखे अत्यंत सुधारलेले शहरी मतदारसंघ, तर एका बाजूला जुन्नर सारखा अगदी आदिवासी दुर्गम भाग की ज्या ठिकाणी जायला साधा रस्ता नाही, अशी या मतदारसंघाची रचना आहे. म्हणजे हा एक मिक्स संमिश्र असा मतदारसंघ आहे. त्यामुळे या मतदारसंघातल्या जो कौल आहे किंवा जो कल आहे तो लगेचच्या लगेच तर सांगता येणार नाही. शहरी आणि ग्रामीण अशा मतदारांचा एक संमिश्र असा हा मतदारसंघ आहे. आणि दोन्ही बाजूंनी आज विजयाचे दावे केले जात आहेत. तर त्यांच्यासाठी त्यांचे जे मुद्दे आहेत ते सुद्धा पटणारे आहेत. परंतु थोडी घाई होईल की काही कल लगेच सांगणं. एक 4-5 दिवस जावं लागतील किंवा 13 तारखेला निवडणूक आहे. शेवटच्या 2-3 दिवसात जो काय आहे तो या मतदारसंघातला कल कळू शकेल. आम्ही फिरतोय पण काही कुठेही तसा लगेचच काही मागमूस लागत नाही आणि कुठलाही कल लगेचच्या लगेच काही सांगता येत नाही. म्हणजे अजून अस्पष्टता आहे. ओके, निश्चितपणे सर आपल्या सोबत होते आणि पत्रकार आहेत. अतिशय निष्पक्ष प्रतिक्रिया सरांनी आपली या ठिकाणी दिलेली आहे. खूप खूप धन्यवाद सर.